नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकदा खूप गूढ वाटतो. त्रैक्यातील तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे पवित्र आत्मा. हे नाव ऐकल्यावर अनेकदा आपल्या डोळ्यासमोर एक एक अदृश्य शक्ती येते, एक ऊर्जा. पण आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते यापेक्षा खूप वेगळं आणि धाडसी चित्र मांडतात. हो, अगदी. आजची आपली चर्चा ह्याच चित्राचे पदर उलगडणार आहे. या स्रोतांच्या आधारे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की पवित्र आत्मा नक्की कोण आहे. ती केवळ एक दैवी शक्ती आहे की एक स्वतंत्र व्यक्तिमत्व. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी इतिहासात, विशेषतः येशू ख्रिस्ताच्या कार्यामुळे त्याच्या भूमिकेत खरंच काही मोठा बदल झाला का? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणं हेच आजच्या चर्चेचं ध्येय आहे. चला तर मग सुरुवात करूया. हो, नक्की. या स्रोतांमधला जो पहिला आणि मला वाटतं सगळ्यात मोठा दावा आहे तो म्हणजे पवित्र आत्मा ही फक्त देवाकडून आलेली एक शक्ती नाहीये, नाही, तर तो स्वतः देव आहे, निर्माता आहे. हा खूप मोठा दावा आहे. याला आधार काय आहे? इच्छेनुसार विश्वासणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो. आता विचार करा, देवाची इच्छा परिपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार मध्यस्थी करण्यासाठी त्या व्यक्तीला देवाच्या बरोबरीचा असावा लागेल. अगदी बरोबर. एखादी निर्मिती वस्तू किंवा कमी दर्जाची शक्ती हे काम करूच शकत नाही. यासाठी चेतना, इच्छाशक्ती आणि देवत्वाची गरज आहे. आणि हेच त्रयाक्याच्या संकल्पनेशी जोडलेलं आहे, नाही का? जिथे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एक आहेत, पण तरीही तिथे वेगळे व्यक्तिमत्व आहेत. ही संकल्पना समजायला थोडी अवघड आहे. नक्कीच. स्रोत यासाठी 1 योहान 5चा संदर्भ देतात, जिथे या तिघांना एक मानलं आहे. हे 3 देव नाहीत, तर एकाच देवाचे 3 अविभाज्य पैलू आहेत. अच्छा. याला आपण असं समजू शकतो की वीज ही एकच शक्ती आहे, पण ती प्रकाश देते, उष्णता देते आणि गतीही देते. ओके. तिन्ही कार्यां वेगळी आहेत, पण मूळ स्रोत एकच आहे. स्रोतांचा युक्तिवाद असा आहे की पवित्र आत्मा हा देवाचाच एक अविभाज्य भाग आहे, त्याच्या इतकाच पूर्ण आणि सामर्थ्यशाली. ठीक आहे, हे थोडं स्पष्ट झालं. पण मग प्रकटीकरणाच्या पुस्तकात देवाची 7 आत्मे असा उल्लेख येतो, त्याने थोडा गोंधळ. हो, तो एक उत्तम प्रश्न आहे. आणि तिथेच आपल्याला प्रतिकात्मक भाषेचा अर्थ समजून घेणं महत्वाचं ठरतं. स्रोतांनुसार हे 7 वेगवेगळे आत्मे नाहीत. बायबलमध्ये 7 हा अंक नेहमीच परिपूर्णता म्हणजे कम्प्लीटनेस दाखवतो. म्हणजे ही त्याच्या कार्याची परिपूर्णता दाखवणारी एक पद्धत आहे. अगदी बरोबर. तर देवाचे 7 आत्मे याचा अर्थ आहे एकच पवित्र आत्मा जो त्याच्या परिपूर्ण सामर्थ्याने आणि ज्ञानाने कार्य करतो. पण स्रोत इथे एक अत्यंत महत्वाची अट घालतात. कोणती? पवित्र आत्म्याला या परिपूर्ण रूपात पृथ्वीवर येऊन विश्वासणाऱ्यांच्या आत कायमचे वास्तव्य करण्यासाठी काही गोष्टी घडणं गरजेचं होतं. पहिली, पुत्र येशूने आपलं कार्य पूर्ण करून गौरवाने सिंहासनावर विराजमान होणं आवश्यक होतं. आणि दुसरी अट म्हणजे त्याच्या रक्ताद्वारे पापांची कायमची क्षमा होणं गरजेचं होतं. जोपर्यंत हे घडलं नव्हतं तोपर्यंत पवित्र आत्मा त्या स्वरूपात आला नव्हता जसा तो नंतर आला. ओके, म्हणजे त्याच्या आगमनासाठी एक विशिष्ट वेळ आणि एक प्रक्रिया ठरलेली होती. आता आपण त्याच्या नावांबद्दल बोलूया. स्रोतांमध्ये त्याला पुत्राचा आत्मा, दत्तक पुत्राचा आत्मा, ख्रिस्ताचा आत्मा अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधलं आहे. ही केवळ काव्यमय विशेषणं आहेत की प्रत्येक नावामागे काहीतरी खोल अर्थ दडला आहे? खरं तर यातच या चर्चेची खरी मजा आहे. स्रोतांनुसार ही केवळ विशेषणं नाहीत. प्रत्येक नाव विश्वासणाऱ्यांचा देवासोबतच्या एका नवीन नात्याचा पैलू उघडतं. उदाहरणार्थ, गलतीकरांस 4.6 सांगतं की पुत्राचा आत्मा आपल्या हृदयात पाठवला गेला, ज्यामुळे आपण देवाला अब्बा पिता अशी हाक मारू शकतो. अब्बा म्हणजे बाबा किंवा डॅडी सारखा खूप जवळचा आणि व्यक्तिगत शब्द, बरोबर? हा काही औपचारिक शब्द नाहीये. अगदी बरोबर. या एका शब्दामुळे नात्यातला सगळा औपचारिकपणा नाहीसा होतो. हा आत्मा आपल्याला देवाचे सेवक नाही, तर त्याची मुलं असल्याची जाणीव करून देतो. हो, हा एक कौटुंबिक आणि अत्यंत जवळचा संबंध आहे जो येशूच्या कार्याशिवाय शक्यच नव्हता. आणि दत्तक पुत्राचा आत्मा या नावाबद्दल काय? दत्तक हा शब्द थोडा कायदेशीर आणि औपचारिक वाटू शकतो, पण त्याचे परिणाम खूप भावनिक आणि खोल आहेत. दत्तक पुत्राचा आत्मा आपल्याला पापाच्या आणि मरणाच्या नियमातून मुक्त करतो. ही एक कायदेशीर घोषणा आहे की आता आपण देवाच्या कुटुंबाचे सदस्य आहोत आणि त्याचे वारसही आहोत. वारस? हो, वारस. याचा अर्थ देवाकडे जे काही आहे
त्यावर आपला हक्क आहे. ही केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नाही, तर ती एका नवीन ओळखीची आणि भविष्यातील वारशाची हमी आहे. हे खूपच सामर्थ्यशाली आहे. आणि मग रोमन्स 8.9 मध्ये देवाचा आत्मा आणि ख्रिस्ताचा आत्मा यांना एकच मानलं आहे. श्रोतांना यातून काय सांगायचं आहे? हे खूप महत्वाचं आहे. स्रोत इथे एक प्रकारचा आध्यात्मिक मालकी हक्काचा शिक्का किंवा स्पिरिच्युअल वॉटरमार्क सादर करतात. त्यांचा युक्तिवाद अगदी सरळ आहे. ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही, तो ख्रिस्ताचा नाही. अच्छा, हीच खरी ओळख आहे. हो, आणि यापुढे जाऊन ते याला पुनरुत्थानाच्या शक्तीशी जोडतात. ज्या आत्म्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, तोच आत्मा आता विश्वासणाऱ्यांच्या आत राहतो. बरोबर. याला आपण असं म्हणू शकतो की ज्या वैश्विक शक्तीने मृत्यूवर विजय मिळवला, तीच शक्ती आता विश्वासणाऱ्यांची ऑपरेटिंग सिस्टम बनते. वा, ऑपरेटिंग सिस्टम एक खूप चांगलं उदाहरण आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपण पवित्र आत्म्याची ओळख आणि त्याचं देवत्व समजून घेतलं. पण आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया जिथे स्रोत इतिहासाच्या पानांमध्ये एक मोठी रेषा ओढतात. दानापूर्वी आणि नंतर, म्हणजे जुना करार आणि नवा करार, यात पवित्र आत्म्याच्या कार्यात जमीन आसमानाचा फरक होता. हा केवळ एक छोटासा बदल नव्हता, तर एक संपूर्ण सिस्टम ओव्हरहॉल होता. अगदी अचूक शब्द वापरलात. हा या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. स्रोतांनुसार जुन्या करारात परमेश्वराचा आत्मा लोकांच्या वर येत असे, पण त्यांच्या आत कायमचा वास करत नव्हता. वर येत असे म्हणजे तो संदेश त्यांना प्रेरणा द्यायचा, राजांना सामर्थ्य द्यायचा, कलाकारांना कौशल्य द्यायचा. पण हे सर्व विशिष्ट कार्यासाठी आणि मर्यादित काळासाठी होतं. ते एक बाह्य सामर्थ्य होतं. पण तो लोकांच्या आत कायमचा का राहू शकत नव्हता? अडथळा काय होता? एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर पाप. स्रोत इथे मंदिराची रचना उदाहरण म्हणून वापरतात. ओके. मंदिरात एक परमपवित्र स्थान होतं, जिथे देवाचं अस्तित्व असायचं. पण ते एका मोठ्या जाड पडद्याने बाकीच्या भागांपासून वेगळं केलेलं होतं. तिथे कोणालाही सहज प्रवेश नव्हता, बरोबर? अजिबात नाही. तो पडदा म्हणजे पापामुळे देव आणि माणूस यांच्यात आलेला अडथळा होता. आणि बायबल सांगतं की जेव्हा येशूने वधस्तंभावर प्राण सोडला, तेव्हा मंदिरातील तो पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. स्रोत या दोन्ही घटनांचा संबंध जोडतात का? होय, आणि तोच या बदलाचा निर्णायक क्षण आहे. स्रोत सांगतात की तो पडदा म्हणजे येशूच्या शरीराचं प्रतीक होता. अच्छा. जेव्हा त्याचं शरीर वधस्तंभावर भेदलं गेलं, तेव्हा तो अडथळा दूर झाला. पापांची किंमत चुकवली गेली आणि देवाकडे जाण्याचा मार्ग कायमचा खुला झाला. त्याच क्षणी मानवी शरीर पवित्र आत्म्यासाठी परमपवित्र स्थान किंवा मंदिर बनण्यास पात्र ठरलं. मग जेव्हा आपण वाचतो की यशाया संदेष्ट्यामध्ये आत्मा होता किंवा शिमोन आत्म्याने भरलेला होता, त्याचा अर्थ काय घ्यायचा? स्रोतांनुसार तो एक प्रभाव होता किंवा प्रेरणा. आतमध्ये कायमचे वास्तव्य करणे नव्हे. म्हणजे कायमस्वरूपी निवास नव्हता. नाही. संदेश ते देवाचे वचन सांगण्यासाठी आत्म्याने प्रेरित झाले, पण त्यांचं शरीर आत्म्याचं कायमस्वरूपी निवासस्थान बनलं नव्हतं. मानवी शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर बनणे ही केवळ आणि केवळ नवीन करारातील आणि येशूच्या बलिदानानंतरची वास्तविकता आहे. 1 कोरिंथीयर 6:19 हे वचन स्पष्टपणे सांगतं की तुमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. हा एक अभूतपूर्व बदल होता. यामुळेच येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेलं वाक्य आता जास्त अर्थपूर्ण वाटतं. तो म्हणाला होता, माझे जाणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे. हे ऐकून शिष्यांना किती विचित्र वाटलं असेल. त्यांचा गुरु, त्यांचा देव त्यांना सोडून जाण्याला फायद्याचं कसं म्हणू शकतो? साहजिकच आहे. पण येशू त्यांना याच मोठ्या बदलासाठी तयार करत होता. त्याने जी प्रक्रिया सांगितली ती अशी होती. प्रथम त्याला गौरवाने युक्त होणं गरजेचं होतं, म्हणजेच मृत्यू आणि पुनरुत्थान. त्यानंतर तो पित्याला विनंती करेल आणि मग पिता पुत्राच्या नावाने पवित्र आत्म्याला पाठवेल. आणि त्याने पवित्र आत्म्याला दुसरा कैवारी असं म्हटलं आहे. दुसरा कैवारी म्हणजे पहिला कोण होता? येशू स्वतः. तो पृथ्वीवर असताना शिष्यांचा कैवारी होता, मदतनीस, मार्गदर्शक होता. पण तो त्याच्या भौतिक शरीराने मर्यादित होता. अगदी. तो एका वेळी एकाच ठिकाणी असू शकत होता. त्याच्या गेल्यानंतर पवित्र आत्मा तीच भूमिका कायमस्वरूपी आणि अधिक जवळून म्हणजे प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या आत राहून पार पाडणार होता. म्हणूनच येशूचे जाणे त्यांच्यासाठी फायद्याचे होते. हो, कारण पवित्र आत्मा एकाच वेळी जगभरातील लाखो विश्वासणाऱ्यांमध्ये वास करू शकतो. ही व्याप्ती खूपच मोठी आहे. तर आता जेव्हा पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या आत येतो,
तेव्हा त्याची मुख्य कार्य काय आहेत, त्याची जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, असं स्रोत सांगतात. स्रोत अनेक महत्वाची कार्य सांगतात. पहिलं, तो एक शिक्षक आहे. तो विश्वासणाऱ्यांना येशूनी शिकवलेल्या गोष्टींची आठवण करून देतो आणि त्यांचा अर्थ समजावून सांगतो. आणि दुसरं, तो एक साक्षीदार आहे. त्याचं मुख्य काम येशूकडे लक्ष वेधणे आहे, स्वतःकडे नाही. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तो स्वतःच्या अधिकाराने बोलत नाही. बरोबर. योहान 16:13 स्पष्ट सांगतं की तो स्वतःच्या अधिकाराने बोलत नाही, तर जे ऐकतो तेच बोलतो. तो पिता आणि पुत्राकडून मिळालेला संदेशच पुढे पोचवतो. तो स्पॉटलाईट नेहमी येशूवर ठेवतो. याशिवाय रोमन्स 8मध्ये खूप सुंदर कार्य सांगितले आहे. जेव्हा विश्वासणाऱ्यांना कळत नाही की काय प्रार्थना करावी, जेव्हा ते खूप दुर्बल असतात, तेव्हा आत्मा स्वतः त्यांच्या आतून उच्छ्वास टाकून त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो. म्हणजे शब्दांच्या पलीकडची प्रार्थना. आणि आणखी एक महत्वाचे कार्य म्हणजे तो साक्ष देतो, खात्री देतो. होय. रोमन्स 8:16 नुसार पवित्र आत्मा स्वतः विश्वासणाऱ्यांच्या आत्म्याला साक्ष देतो की ते देवाची मुले आहेत. ही एक आंतरिक, खोलवर रुजलेली खात्री आहे, जी कोणत्याही बाह्य पुराव्यावर अवलंबून नाही. आणि याच खात्रीमुळे त्यांना देवाला आब्बा, पिता म्हणण्याचे धैर्य आणि हक्क मिळतो. हो. तर या सगळ्या चर्चेचा सार काढायचा झाल्यास हे स्त्रोत पवित्र आत्म्याचं एक अतिशय स्पष्ट आणि सविस्तर चित्र सादर करतात. तो केवळ एक शक्ती किंवा प्रभाव नाही, तो एक दैवी व्यक्तिमत्व आहे, जो पिता आणि पुत्राच्या बरोबरीचा असूनही त्यांच्यासोबत एक आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याचं विश्वासणाऱ्यांच्या आत कायमस्वरूपी वास्तव्य करणं हे केवळ येशूच्या कार्यामुळेच शक्य झालं. अगदी बरोबर. जुन्या करारातील बाह्य आणि तात्पुरत्या प्रभावापासून ते नवीन करारातील आंतरिक, वैयक्तिक आणि कायमच्या उपस्थितीपर्यंतचा प्रवास, हाच या स्रोतांमधील सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. खरंय. याच बदलामुळे विश्वास ठेवणारी व्यक्ती नियमशास्त्राखालील सेवक न राहता देवाचे मूल आणि वारस बनते. हा नात्यांमधला एक मूलभूत आणि क्रांतिकारक बदल आहे. आणि हेच आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं. स्त्रोत हे स्पष्ट करतात की पवित्र आत्मा हा विश्वासणाऱ्यांच्या भविष्यातील वारशाची हमी किंवा शिक्कामोर्तब आहे. जणू काही डाऊन पेमेंट. आंतरिक उपस्थिती भविष्यातील त्या दैवी वारशाची हमी असेल, तर त्या भविष्यातील वास्तवाचा अनुभव वर्तमानातील दैनंदिन, व्यावहारिक आणि अनेकदा गोंधळलेल्या जीवनात कसा व्यक्त व्हायला हवा, यावर विचार करायला हरकत नाही.